काल रात्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत पोहोचले। आपल्या दिल्लीच्या दौऱ्यात त्यांनी भाजप अध्यक्ष नितीन नबीन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। या भेटीनंतर आज सुनेत्रा पवार दिल्लीला जाणार आहेत। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबतची ही भेट उपमुख्यमंत्री झाल्यामुळे आहे असं पक्षाकडून सांगण्यात आलंय। खरं तर या भेटीत त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे नेते सुद्धा असणार आहेत। महत्त्वाचं म्हणजे तब्येतीच्या कारणामुळे काल शरद पवार रुबी रुग्णालयात दाखल झालेले आहेत। जिल्हा परिषदेच्या निकालातनं अजित पवारांची सहानुभूतीची लाट ही ग्राउंडवरती दिसून आलेली आहे। विलीनीकरणाचं नेमकं काय ठरलं होतं हे 9 तारखेनंतर स्पष्टपणे सांगणार आहे असं पवार गटाच्या प्रमुख नेत्यांनी सांगितलेलं होतं। आता नेमक्या त्याच दिवशी फडणवीसांचा दिल्ली दौरा, सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा, नेमकं घडतंय काय? केंद्राने शरद पवारांसोबत जुळवून घेत विलीनीकरणाची प्रोसेस पूर्ण करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिलेला आहे का? सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत आपल्याला कल्पना नाही असं सांगणाऱ्या शरद पवारांनी पुढच्या काहीच दिवसात पार्थ पवारांसोबत संवाद साधत नेमका डाव टाकला का? अदानी आणि शरद पवार यांची झालेली भेट या विलीनीकरणाच्या दिशेने जाणारं पाऊल ठरली होती का? नेमक्या काय हालचाली सुरू आहेत समजून घेऊयात विस्ताराने। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। तर अजित पवारांच्या पश्चात म्हणजे अगदी त्यांच्या अंत्यसंस्काराच्या दिवशीच शरद पवार गटाच्या नेत्यांनी विलीनीकरणाची चर्चा सुरू केली। या संदर्भातनं झालेल्या बैठकांचे व्हिडिओ सुद्धा या नेत्यांनी माध्यमांच्या समोर आणले। विलीनीकरण झालं तर सुप्रिया सुळेंच्या हाती नेतृत्व जाईल या भीतीमधनं सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या प्रमुख नेत्यांनी सुनेत्रा पवारांचा तडकाफडकी शपथविधी घडवून आणला असंही बोललं गेलं। अर्थात सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदामुळे विलीनीकरणाची चर्चा ही संपुष्टात येईल असं बोललं जात होतं, पण तसं मात्र होताना दिसलं नाही। नेमकं असं का? तर अजित पवारांचं कुटुंब म्हणजे सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये मतभेद असल्याचं सांगण्यात येत होतं, पण तसं चित्र शरद पवारांच्या कृतीतनंच मोडीत निघालं। अजितदादांच्या घरी शरद पवारांनी गाठीभेटी सुरू केल्या। पार्थ पवारांसोबतच्या संवादाचा व्हिडिओ सुद्धा दरम्यानच्या काळात समोर आला। एकूणच दोघांची बॉडी लँग्वेज बघून मतभेद संपुष्टात आलेले असून आता पक्षाचं विलीनीकरण होईल। सुनेत्रा पवार पयाने पार्थ पवार यांच्या पुढाकारातनंच हे विलीनीकरण होईल असे सुद्धा संकेत याच दरम्यान मिळू लागले होते। आता याच्या काही दिवस अगोदर शरद पवारांच्या मुंबईतल्या निवासस्थानी उद्योगपती गौतम अदानी यांनी भेट दिली होती। सांत्वनपर भेट असली तरी राष्ट्रवादीचं विलीनीकरण, अदानींचा मोदी शहा यांच्यासोबत असलेला संवाद याच गोष्टी इथं महत्त्वाच्या ठरणार होत्या। पण यामागे विलीनीकरण नेमकं कोणाला नको होतं हा महत्त्वाचा प्रश्न होता, कारण या प्रश्नाचं उत्तर शोधलं तरच विलीनीकरण होणार की नाही आणि कोण कोणासोबत डावपेच खेळतंय याचं स्पष्ट उत्तर आपल्याला मिळतं। त्यासाठी विलीनीकरण झालं नाही तर फायदा कोणाचा होतो हे पाहावं लागतं। एकतर अजित पवार गटात असणाऱ्या काही प्रमुख नेत्यांना विलीनीकरणाचा तोटा हा सगळ्यात जास्त बसू शकतो। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे ही त्यातली 2 प्रमुख नावं। आज त्यांच्या हातात पक्षाची सूत्र आहेत, मात्र शरद पवार गट हा अजित पवार गटाच्या सोबत आला, एकत्र झाला तर पुन्हा जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्यासहित पवार कुटुंबाचं वर्चस्व आणि नियंत्रण पक्षावर निर्माण होतं। दुसरीकडे धनंजय मुंडे, छगन भुजबळ अशा सुद्धा नेत्यांना विलीनीकरण नकोय। एकतर गेल्या काही महिन्यांपासून या दोन्ही नेत्यांना डावलण्याचे निर्णय अजितदादांनी घेतले होते। एका अर्थानं हे दोन्ही नेते बाहेर फेकले गेले होते आणि हे नेते भाजपात जातील अशाही चर्चा होत्या। अजितदादांच्या पश्चात मात्र हे दोन्ही नेते पुन्हा ऍक्टिव्ह तर झालेच, याशिवाय विलीनीकरण नको अशी भूमिका सुद्धा ते माध्यमांमध्ये मांडायला लागले। आपलं राजकीय महत्त्व टिकवून ठेवायचं असेल तर सुनेत्रा पवारांचा चेहरा पण प्रत्यक्षात आपलं नियंत्रण हे नेते मिळवू शकतात। त्यामुळे विलीनीकरण झालं तर या नेत्यांना तोटा होतो असं म्हणता येतं। दुसरीकडे भाजपमध्ये केंद्र आणि राज्य यांपैकी विलीनीकरणाचा फायदा तोटा कोणाच्या पदरात झुकतो ते सुद्धा पाहावं लागतं। राज्यामध्ये भाजप तसे एक हाती सत्तेत आहे। बहुमतासाठी भाजपला जो काही आकडा लागतो तो आकडा भाजप इतर पक्षांच्या 2 ते 4 जणांना मिळून सुद्धा सिद्ध करू शकतो। पर्यायाने एकनाथ शिंदे किंवा अजित पवार गट यांपैकी दोघांची सुद्धा गरज फडणवीसांना सत्तेसाठी लागत नाही। एकीकडे एकनाथ शिंदे आक्रमक झाल्यानं शिंदेंना मर्यादित करण्याचा प्लॅन भाजप फडणवीसांच्याच पुढाकारातनं आखत असल्याचं बोललं जातं। अशावेळी अजित पवारांच्या शिवाय पोरके झालेले नेते हे फडणवीसांच्या नेतृत्वात सहज एकत्र येताना दिसू लागले होते। तटकरे, पटेल यांच्यापासून अजित पवार गटातील प्रमुख नेते थेट फडणवीसांच्याच नेतृत्वात आले असते आणि या गटावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडनं स्वतःचं नियंत्रण फडणवीसांनी मिळवलं असतं। पण दोन्ही पवारांचं जर विलीनीकरण झालं तर फडणवीसांना हवा तो हस्तक्षेप मिळवता येत नाही। पुन्हा पवार कुटुंबाकडे नियंत्रण जाणं, सुप्रिया सुळे किंवा शरद पवारांचा हस्तक्षेप फडणवीसांना मर्यादित करताना दिसतो। थोडक्यात जर विलीनीकरण झालं असतं
तर ते जसं राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एका समूहासाठी अडचणीचं ठरलं असतं, तसंच ते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी सुद्धा अडचणीचं ठरलं असतं. पण केंद्राची भूमिका इथं मात्र वेगळी दिसते. एक तर आज एकनाथ शिंदेची बार्गेनिंग पॉवर आपल्या आमदारांपेक्षा खासदारांच्या जीवावर आहे. केंद्रामध्ये एनडीए मध्ये अधिक खासदारांचा पाठिंबा हा केंद्रीय भाजपसाठी महत्त्वाचा ठरताना दिसू शकतो. केंद्रीय राजकारणात आज असे अनेक मुद्दे आहेत ज्यामुळे कधीही सरकार अस्थिर होईल याची भीती व्यक्त केली जाते. मग ती ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्याची असू देत, अमेरिका भारत करारावरनं होणाऱ्या आरोपांची असू देत, कथित एप्स्टीन फाईलची असू देत किंवा UGCच्या कायद्याची असू देत, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या केंद्रामध्ये भाजपच्या अडचणीमध्ये वाढ करताना दिसतात. त्यामुळे केंद्रामध्ये अधिक मित्रपक्ष हे आपल्या सोबत ठेवून सत्ता अजून भक्कम करण्याच्या दिशेने भाजप वाटचाल करत असल्याचं दिसून येतं. आज शरद पवार गटाकडे पाहायचं झालं तर तब्बल 8 लोकसभेचे खासदार आहेत. अर्थात हे 8 खासदार आणि अजित पवार गटाचं संख्याबळ जर एक झालं तर एकूण 9 लोकसभा खासदारांचा पाठिंबा भाजपला मिळतो. पर्यायानं राष्ट्रवादी काँग्रेस हा एनडीए आघाडीतला भाजप नंतरचा तिसरा प्रमुख पक्ष म्हणून समोर येऊ शकतो. पण इतकाच फायदा भाजपच्या केंद्रातल्या नेत्यांना दिसतो का? तर नाही. शरद पवारांचं व्हॅलिडेशन असणं हे सुद्धा भाजपला इथं महत्त्वाचं ठरताना दिसतं. आपण यापूर्वी अनेक वेळा पाहिलंय की नरेंद्र मोदींना योग्य वेळी व्हॅलिडेशन देण्याचं, राहुल गांधींच्या आरोपांची हवा काढून घेण्याचं काम शरद पवारांनी केलेलं आहे. राहुल गांधींनी अदानींवरती आरोप करायला सुरुवात केल्यानंतरच शरद पवार थेट अदानींच्या समर्थनासाठी मैदानात उतरले होते. पर्यायानं राहुल गांधी यांच्या आरोपांमधली हवाच निघून गेली होती. वोट चोरीचे आरोप असू देत किंवा EVM असू देत, शरद पवारांनी अनेकदा भाजपपूरक वक्तव्य केल्याचा इतिहास आहे. अगदी काही दिवसांपूर्वीच गोष्ट सांगायची तर अजित पवारांच्या अपघातानंतर ममता बॅनर्जी यांनी घातपात असण्याची शंका व्यक्त केली होती. अर्थात या आरोपांना हवा मिळाली असती तर भाजप राष्ट्रीय पातळीवर डॅमेज झालं असतं. पण शरद पवारांनी तात्काळ समोर येत हा अपघातच आहे असं स्पष्ट केलं. अर्थात जे होतं ते पवारांनी सांगितलं असं म्हटलं तरी सुद्धा शरद पवारांनी कलकत्त्यातनं अशा काही बातम्या जाणीवपूर्वक पेरल्या जात आहेत असं म्हणण्याची नेमकी गरज काय होती हे महत्त्वाचं. ममता बॅनर्जींना खोडून काढण्याचं राजकारण शरद पवारांनी केलं आणि ते भाजपसाठी पूरक होतं. पवारांचा पाठिंबा फक्त भाजपचा आकडा वाढवत नाही तर केंद्रातली इंडिया आघाडी संपुष्टात आणू शकतो. आणि हीच गोष्ट मोदी आणि मोदींनंतरच्या नेत्यांसाठी सगळ्यात महत्त्वाची ठरू शकते. थोडक्यात या सगळ्या समीकरणांमुळे विलिनीकरणाला विरोध ते विलिनीकरणाच्या दिशेने प्रवास होताना दिसतोय. शरद पवार हे सक्रिय राजकारणातून निवृत्त होत हे विलिनीकरण घडून येईल आणि इथं पवार कुटुंब पुन्हा राष्ट्रवादी या एकत्रित पक्षावरती संपूर्ण नियंत्रण मिळवताना दिसेल असंच बोललं जातंय. तुम्हाला काय वाटतं? या दौऱ्यामुळे विलिनीकरणाचा मार्ग मोकळा झालाय का? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोलबिडीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.